जय भीम मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज फक्त 15 ते 20 मिनिटाचा हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा, ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही, किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही, किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज फक्त 15 ते 20 मिनटं सदर ग्रंथाचे श्रवण करावे, ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे शाक्यसिंह शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंग, मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे, ही नम्र विनंती. तसेच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नये. सबस्क्राईब याच्यासाठी करायचं आहे की मी जेव्हा पुढील व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. काल आपण द्वितीय खंड सुरू केला. भाग पहिला, भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. काल आपण बघितलं होतं. त्यातील पाठ पहिला, धर्मोपदेश करावा की करू नये. जेव्हा भगवान बुद्ध यांचे मन निष्क्रियतेकडे झुकते, म्हणजे मी जगाला जर माझं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो इतरांना समजला नाही, किंवा समजला तर त्याच्यावर त्यांनी आचरण केले नाही, तर तो मलाही ताप होईल आणि इतरांनाही ताप होईल. त्यापेक्षा मी स्वतःचेच का कल्याण करून घेऊ नये, असे जेव्हा भगवान बुद्धाच्या मनात येते तेव्हा ब्रह्म सहनपती त्यांच्या पुढे प्रकट होतो आणि त्यांना म्हणतो की या समस्त जगाला तुम्ही अंधकारातून मुक्त करावे आणि जगात जे दुःख आहे ते दुःख तुम्ही नाहीसे करावे. तेव्हा त्या ब्रह्मसहनपतीची भगवान बुद्धांनी विनंती मान्य केली आणि ते सधम्माची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. नंतर आपण बघितलं की ब्रह्मसहनपती सुवार्ता जाहीर करतो की जे दुःखी कष्टी आहेत अशा जीवांना भगवान बुद्ध संतोष देतील, युद्धपीडितांना ते शांती देतील, हृदय विदीर्ण झाले आहेत, ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, जीवनासाठी संघर्ष करणाऱ्यांनो, न्यायासाठी तन्मणाऱ्यांनो, या शुभवार्तेने तुम्ही आनंदित व्हा. आता तुमचं दुःख आणि तुमचे कष्ट हे दूर झालेच म्हणून समजा. भगवान बुद्धाचा धम्म हा सधम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. तिसरा पाठ आपण बघितला, धम्म दीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. एक म्हणजे भिक्खूंची धम्मदीक्षा, ज्याला सामूहिक रूपाने संघ असे म्हणतात, आणि दुसरी म्हणजे उपासकाची धम्मदीक्षा, म्हणजेच गृहस्थ बौद्धांची धम्मदीक्षा. यामधील आपण काही नियम बघितले होते की उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही.
उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाची संस्कार विधी करावी लागते. आता आपण आज बघणार आहोत भाग दुसरा, परिव्राजकाची धम्मदीक्षा 1, सारनाथ येथे आगमन. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर भगवान बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धर्मोपदेश कुणाला देऊ. त्यांना आलार कालामाची आठवण झाली. बुद्धांच्या मते ते विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्ध आचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजते. नंतर त्यांनी उदक रामपुत्ताला आपला धर्मोपदेश देण्याचा विचार केला. परंतु उदक रामपुत्त सुद्धा मृत्यू पावलेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे ते परिव्राजक त्यांना सोडून गेले होते. भगवान बुद्धांनी जेव्हा तपश्चर्येचा त्याग केला तेव्हा ते 5 परिव्राजक त्यांना सोडून गेले होते. त्यांनी सतत 6 वर्ष जेव्हा भगवान बुद्ध तपश्चर्या करत होते तेव्हा या 5 परिव्राजकांनी त्यांची सेवा केली होती. ते स्वतःशीच म्हणाले, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केलेले आहे. त्यांनी माझी सेवा केलेली आहे. त्यांनी माझी पुष्कळ अशी काळजी घेतलेली आहे. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे, असे भगवान बुद्ध स्वतःशीच म्हणाले. त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिप तनच्या मृगदाय वनात राहत आहेत. तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ सारनाथ इकडे निघाले. त्या 5 जणांनी जेव्हा भगवान बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी आपसामध्ये ठरवले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये. त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल. हे एका परिव्राजकांनी सर्वांना सांगितले आणि त्या 5ही परिव्राजकांनी ते मान्य केले. परंतु भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्याचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. जेव्हा भगवान बुद्ध त्यांच्या जवळ आले
तेव्हा ते आपल्या निश्चयावर ठाम राहू शकले नाही, ते त्यांची सेवा करू लागले. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण असे स्वागत होते. अशा प्रकारे ते त्यांचा उपहास करीत होते. ते त्यांचे श्रद्धावान झाले. आपला पाठ दुसरा. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन, धम्मचक्र प्रवर्तन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? भगवान बुद्धांनी त्यांना नकारात्मक असे उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, 2 किनाऱ्यांची. एक सुखोपभोगाचे जीवन आणि दुसरे म्हणजे आत्मक्लेशाचे जीवन. हे जीवनाची 2 आत्यंतिक अशी टोके आहेत. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत आणि म्हणून त्यांनी ते नाकारले. म्हणून भगवान बुद्धांनी हे दोन्ही मार्ग नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मध्यमा प्रतिपदा, मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही मार्ग नाही. भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत कोणाच्या मनात ऐहिक व परालौकिक भोगाची अभिलाषा असेल, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश हे व्यर्थच नाही का? ते परिव्राजक उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नसाल, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगूनही आपल्या स्वतःला मी पणापासून कसे काय मुक्त करू शकाल? त्या परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हा तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही अवश्य खावे प्यावे. सर्वच प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य आपल्या कामवासनांचा गुलाम असतो. सर्वच प्रकारच्या सुखाची आसक्ती अधःपतन करणारी व नीच कर्म करणारी असते. म्हणून त्यात लीन होऊन राहणे हा मूर्खपणाच होय. तथापि माझे तुम्हाला असे सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. जीवनाच्या ज्या गरजा आहेत त्यांची पूर्ती करणे ही काही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित करू शकणार नाहीत. हे परिवारजकांनो, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा अवलंब कधीही करू नये. एक टोक
म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग नेहमीच्या सवयीचा मार्ग असून तो अगदी निम्न प्रतीचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक असा मार्ग आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही मनुष्यासाठी दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ह्या दोन्ही टोकांपासून वेगळा ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देणारा एक उपदेशक आहे. त्या 5 परिवारजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपणाला सोडून गेलो त्यानंतर आपण कुठे कुठे राहिले आणि काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला? हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी त्या परिवारजकांना सांगितला. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिवारजक खूपच अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची ती विनंती मान्य केली. पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी त्यांना सांगितली ती ही की त्यांच्या सधम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी म्हणजे आत्म्याचे मरणानंतर काय होते याच्याशी कसलाही संबंध नाही. तसेच त्यांच्या सधम्माचा कर्मकांडाच्या विधीशी काहीही संबंध नाही, काहीही घेणे देणे नाही. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे तो माणूस आणि या पृथ्वीवर राहत असताना माणसाचे माणसाप्रती काय कर्तव्य आहे ते जाणून घेणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. भगवान बुद्धांनी सांगितले की त्यांच्या धम्माचे हे पहिले गृहीत तत्व होय. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे गृहीत तत्व होय. हे सर्व जग हे दुःखाने भरलेले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म दुसरे तिसरे काहीही सांगत नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हीच भगवान बुद्धाच्या धम्माची आधारशिला आणि पाया आहे. केवळ हाच एक सधम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिवारजक हो, ह्या
गोष्टीला स्पष्टपणे समजून घ्या की जे कोणी श्रमण ब्राह्मण ह्या गोष्टीला देखील समजू शकले नाहीत की या जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय देखील आहे, हे माझ्या मते श्रमण किंवा ब्राह्मण नाहीतच त्यांना ह्या जीवनात धम्माचा खराखुरा अर्थ काय आहे हे त्या स्वतःला ज्येष्ठ श्रेष्ठ मानणाऱ्यांना समजले नाही. नंतर परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते आम्हाला सांगा. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचाराचा मार्ग स्वीकारला, शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन, पाठ 3, विशुद्धी मार्ग. परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची ती विनंती आनंदाने मान्य केली. त्यांनी पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. भगवान बुद्धांनी प्रथम परिव्राजकांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्यांनी परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनात काही तत्व जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकारली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत, म्हणजे पंचशील. कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्याला इजा न पोहोचवणे. कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे आणि त्याला इजा न पोहोचवणे. दुसरं आहे चोरी न करणे, अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे. तिसरं आहे व्यभिचार न करणे. चौथं आहे असत्य किंवा खोटं न बोलणे. आणि 5वं आहे कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचे ग्रहण न करणे. हे 5 तत्वे आहेत ज्यांना 5 शिले किंवा पंचशिले म्हणून मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्याकरता जीवनाचा मापदंड हा असला पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या किंवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणीप्रमाणे ही 5 तत्वे किंवा पंचशिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत. जगात सर्वत्र पतित म्हणजे सुमार्गावरून घसरलेले लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. जे सुमार्गावरून गेलेले आहेत अशा पतितांचे 2 वर्ग असतात, ज्यांच्या समोर काही आदर्श, काही मापदंड आहेत असे पतित, आणि ज्यांच्या समोर कोणताही आदर्श नाही असे पतित. ज्याच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला
तो पतित झाला तरी आपण पतित झालो आहोत हे कळत नाही. त्यामुळे तो नेहमी पतितच राहतो. म्हणजे तो नेहमी सुमार्गावरून घसरलेलाच राहतो. उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का? याचे उत्तर असे आहे की आपण पतित झालो आहोत हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्याच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यामधील हा फरक आहे. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी एखादा आदर्श त्याच्यासमोर हवाच. महत्त्वाची गोष्ट माणसाचा अधःपात ही नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव ही गोष्ट आहे. परिव्राजक हो, तुम्ही विचार करू शकता की या 5 शिलांना, या पंचशिलांना जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार का करावे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केलात की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत का? आणि सोबतच ती सामाजिक हित साधणारी आहेत का? जर या दोन्ही प्रश्नांना तुमचे उत्तर होकारात्मक असतील तर त्याचा सरळ निष्कर्ष असा निघेल की माझ्या विशुद्धी मार्गाची ही 5 तत्वे, पंचशिले जीवनाचे खरे आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास योग्य आहेत आणि त्यांना जीवनाचा खराखुरा मापदंड ठरवलेलेच पाहिजे. 4 भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन चालू. अष्टांगिक मार्ग आणि सदाचाराचा मार्ग किंवा अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाची 8 अंगे आहेत. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मादिट्ठी म्हणजेच सम्यक दृष्टी हिच्या स्पष्टीकरणाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. आर्य अष्टांगिक मार्गाचे पहिले अंग आहे सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजक हो, सर्वप्रथम जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अशा अंधाराने भरलेली आहे. जग हे अंधार कोठडी आहे आणि मनुष्य तिच्यातील कैदी आहे आणि ही अंधार कोठडी गडद अशा अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका गडद आहे की कैद्याला काहीही दिसत नाही. कैद्याला आपण कैदी आहोत हे सुद्धा माहीत नाही. दीर्घकाल अंधार कोठडीच्या ह्या अंधारात राहिल्यामुळे मनुष्य एकदम आंधळा होऊन गेलेला आहे. त्याला हे सुद्धा माहिती नाही की आपण एक कैदी आहोत आणि त्या कैद्याला आपण कुठे आहोत हे सुद्धा माहिती नाही. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी कोणती तरी वस्तू या जगामध्ये अस्तित्वात असू शकते याबद्दल सुद्धा त्याला शंका वाटत असते. मन हे एक
असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची देखील अशी अवस्था नाही की हा उद्देश तो पूर्ण करू शकेल. त्याचे डोके केवळ थोडासा प्रकाश आत येऊ देते. केवळ एवढाच की त्यांना दृष्टी असल्यामुळे ते बघू शकतील की अंधारासारखी कोणती तरी एक वस्तू अस्तित्वात आहे. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावतःच सदोष असते, दोषारहित असते. परंतु परिवारजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे आपण लक्षात घ्यावे. कारण माणसात एक बल आहे, एक शक्ती आहे, जिला संकल्पशक्ती किंवा इच्छाशक्ती असे म्हणतात. जेव्हा योग्य हेतू आणि आदर्श निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला क्रियाशील सुद्धा करता येते. माणसाला जर एवढासाही प्रकाश मिळाला की तो ती पाहू शकेल की त्याने आपल्या इच्छाशक्तीला कोणत्या दिशेने गतिमान करायला पाहिजे, तर माणूस आपल्या इच्छाशक्तीचे अशा प्रकारे संचालन करू शकतो की ती त्याला बंधनमुक्त करू शकते. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो स्वतंत्र होऊ शकेल आणि स्वातंत्र्याकडे नेणारे पहिले पाऊल टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकेल. हे यामुळे की ज्या कोणत्या दिशेने आपल्याला आपल्या मनास नेण्याची आपली इच्छा असेल त्या दिशेने आपण त्या मनाला नेऊ शकतो. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि मन हेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते तिला ते नष्टसुद्धा करू शकते. मन आपल्या कृतीस नष्टभ्रष्ट देखील करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर मन हेच योग्य दिशेने वळल्यास त्याला बंधनमुक्तसुद्धा करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांना विचारले. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधिनी आहे. अविद्येचा अर्थ असा आहे की मनुष्याने दुःखाचे अस्तित्व आहे आणि दुःख निरोधाचा उपाय आहे ही उदात्त सत्य न समजणे. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजावे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून द्यावा. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने मिथ्या दृष्टीपासून मुक्त व्हावे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाने अशा मिथ्या धारणांपासून मुक्त व्हावे ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व जी केवळ
काल्पनिक अशी अनुमाने आहेत. सम्यक दृष्टीचा हेतू असा आहे की माणसाचे मन स्वतंत्र आणि विचार स्वतंत्र असणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला काही आशा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय अशी असावीत. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत. हा सम्यक संकल्पो किंवा सम्यक संकल्प याचा आशय आहे. पुढील भागात आपण सम्यक वाणी बघणार आहोत. आजच्या भागावरील प्रश्न. सारनाथ येथे भगवान बुद्ध जेव्हा जातात आणि ते 5 परिवारजन जेव्हा त्यांना पाहतात तेव्हा ते आपसामध्ये काय ठरवतात? दुसरा प्रश्न, भगवान बुद्ध जवळ आल्यानंतर ते काय करतात? तिसरा प्रश्न, भगवान बुद्धांनी त्यांना मला कोणता मार्ग सापडला हे कसे सांगितले? भगवान बुद्धाचा विशुद्धी मार्ग स्पष्ट करा. भगवान बुद्धांनी सांगितलेले आर्य अष्टांगिक मार्गातील पहिलं जे अंग आहे म्हणजे पहिला जो मार्ग आहे तो सविस्तर सांगा. आजच्या भागावरील प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.